विश्वनाथ सिंह बयास नागरी पतसंस्था मर्यादित पुसद व माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहाने आणि एकजुटीने पुसद येथे आयोजित करण्यात आले होते। आपल्या अथक परिश्रमातून या संपूर्ण विवाह मेळाव्याचे आयोजन वृषालीताई नाईक व मनीष शहा यांनी पार पाडले। पुसद येथील शिवकमल मंगल कार्यालयामध्ये 9 मार्च 2019 रोजी मोठ्या थाटामाटात हा विवाह मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात पुसदच्या प्रथम महिला नागरिक नगराध्यक्षा अनिताताई नाईक, आरतीताई फुपाटे, आकांक्षा बयास, मुरनाल जाधव व वृषालीताई नाईक आणि सोनल नाईक यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। कोरटकर सर यांच्या सुमधुर संगीताने विवाह मेळाव्याचे वातावरण संगीतमय झाले होते। कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या मंडळीचे स्वागत निशांतभाऊ बयास व सुनील गुद्दटवार यांनी केले। वरातीच्या आगमनापासून ते लग्नापर्यंत नियोजितरित्या कार्यक्रमाला संजय पवार, सुनील टाक, नितीन माळेकर आणि रिंकू वाझा यांनी हाताळले। या मेळाव्यात एकूण 12 जोडप्यांनी सहभाग नोंदविला। या विवाह मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे मेळाव्यात 5 दिव्यांग जोडप्यांनी आपला सहभाग नोंदविला होता। त्यांना या कार्यक्रमात आणण्याचे काम दिव्यांग अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले। यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन वृषालीताई नाईक व मनीष शहा यांच्या संकल्पनेतून साकार झाला। या अविस्मरणीय विवाह सोहळ्यासाठी शिवाजी राठोड सर यांनी निशुल्क मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले होते। प्रत्येक जोडप्यांचा विवाह त्यांच्या धर्मांच्या परंपरेनुसार लावण्यात आला। प्रथम बौद्ध समाजाच्या वधूवरांच्या जोडप्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। या प्रसंगी वधूवराच्या नातेवाईकांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचा सत्कार केला, तर आशिष काळबांडे यांनी मंगल परिणयाचे नियोजन केले होते। बौद्ध समाजातील जोडप्यांचा विवाह कमलेश पाटील यांनी वंदना आणि पंचशीला घेऊन पार पाडला। शरणं
हवन विधी दुर्गेश ओझा यांनी पार पाडला। प्रत्येक जोडप्यास मंगळसूत्र, बिचवे, वधूवरांना कपडे, गृह उपयोगी वस्तू ज्यामध्ये फॅन, मिक्सर, कुकर, गाद्या आणि भांडे ठेवण्यासाठी रॅक देण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमांचे संचालन स्वाती वाट यांनी केले, तर व्यासपीठाची जबाबदारी मोहिनीताई नाईक, निखिल गादेवार, पल्लवीताई देशमुख आणि भूषण नाईक यांनी सांभाळली। या प्रसंगी पुष्पवंती नगरीतील हजारो नागरिक उपस्थित होते। या विवाह मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांसाठी त्यांचा लग्नविधी म्हणजे त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता। विवाहविधी संपन्न झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे येणाऱ्या पाहुणे मंडळींची भोजनाची व्यवस्था ती पार पाडली ती धनंजय सोनी, नारायण सोमानी आणि ऋषी पंडितकर यांनी। प्रत्येक जोडप्यांनी एकमेकांना घास भरून आपला आनंद व्यक्त केला। या प्रसंगी माननीय निशांत भाऊ बयास यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज येथे सर्व आमंत्रित आणि उपस्थित गणमान्य मंडळी, सर्व वधूवर, त्यांच्या परिवारांचे सदस्य आणि सर्व पत्रकार बंधू मित्रमंडळी यांना शुभ सकाळ। मित्रो, विश्वनाथ सिंग बयास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुसद आणि माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सौ वृषाली नाईक आणि मनीष शहा यांच्या संकल्पनेतून आज हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा आज संपन्न होत आहे। या सोहळ्याला आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात याकरता आयोजन समितीतर्फे आपले सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार मानतो। विश्वनाथ सिंग बयास नागरी सहकारी पतसंस्था हे आज आपले 11 वर्ष पूर्ण करून 12व्या वर्षी पदार्पण करीत आहेत। आमचे श्रद्धास्थान आमचे नेते आदरणीय श्री मनोहररावजी नाईक यांच्या जन्मदिनी आणि आमचे मार्गदर्शक माझे वडील श्री सतीश बयास यांनी 9 मार्च 2008 रोजी पतसंस्थेच्या रूपात एक छोटेसे रोपटे लावले होते। गत 11 वर्षात एका छोट्या रोपट्याने दिवसेंदिवस परिपक्वता दर्शवित पतसंस्थेचे संगणकीकरण, नेट बँकिंग, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा, मनी ट्रान्सफर सुविधा अशा विविध सुविधा आपल्या ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविल्या आहेत। दिनांक 13 ऑक्टोबर 2015 रोजी पतसंस्थेची दुसरी संपूर्ण संगणकीकृत शाखा श्रीरामपूर येथे सुरू झाली आहे। आमच्या असंख्य ठेवीदार, गुंतवणूकदार, कर्जदार, सभासद, खातेदार यांचा विश्वास संपादन करीत यशस्वी वाटचाल करत आलेली आहे। आज पतसंस्थेच्या एकूण ठेवी 35 कोटीच्या वर आहेत। तसेच आजपर्यंत पतसंस्थेचा एकूण नफा 7 कोटीच्या वर गेलेला आहे। पतसंस्थेची एकूण सभासद संख्या आज 2300च्या वर असून स्वर्गीय विश्वनाथ सिंग बयास यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी दरवर्षी सभासदांना 12% लाभांश देण्यात येतो। मित्रो, 11 वर्षाच्या कार्यकाळात पतसंस्थेला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी विदर्भ क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड अमरावती यांच्यातर्फे पतसंस्थेला सतत 3 वर्ष उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे। तसेच यवतमाळ जिल्हा पगारदार व नागरी संस्था
संघ यवतमाळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांतर्गत आम्ही काही कामे केलेली आहे आतापर्यंत. त्या कामाबद्दल आपल्याला माहिती देतो. नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 10 पुसद येथे 300च्या वर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. पोलीस स्टेशन पुसद येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी व्हील चॅम्बर व पोलीस वसाहतीमध्ये वृक्ष लागवड व बचाव करण्याकरता ट्री गार्ड लावण्यात आले आहे. पुसद येथील हरी रामायण मंडळाला आवश्यक भजन कीर्तन साहित्य खरेदी करून दिले आहे. पूस नदी पात्राच्या रुंदीकरण व खोलीकरण करण्याकरता पूस नदी पुनर्जीवन समितीला 1 दिवसाचा खर्च पतसंस्थेतर्फे पुरवण्यात आलेला आहे. पाणी टंचाईच्या काळात पुसद शहरामध्ये विविध ठिकाणी विंधन विहीर करून त्यात मोटार पंप आणि हापशी बसवलेले आहेत. विश्वनाथसिंग व्यास हिंदी हायस्कूल येथे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना 5 सायकलचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय पुसद येथे पतसंस्थेकडून विश्वनाथसिंह व्यास वाचन कक्ष तयार करण्यात आले आहे व त्याचे लोकार्पण सुद्धा लवकरच करण्यात येईल. नगर परिषद पुसद येथे नगर परिषद पुसदच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 6 आणि 7 येथे लोकांना बसण्यासाठी गार्डन बेंच देण्यात आले आहे. जम्मू काश्मीर येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद स्वर्गीय नितीन राठोड बुलढाणा आणि स्वर्गीय शहीद संजय राजपूत मलकापूर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 11,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. आजच्या या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या सामाजिक उपक्रमासोबतच पुसद शहरातील गरजू युवकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचं काम विश्वनाथसिंह व्यास पतसंस्थेने आतापर्यंत करत आलेली आहे. मित्रांनो, आज महागाईच्या काळात गोरगरिबांना लागणारी विवाहासाठी लागणारी रक्कम परिवारात जमा करणे कठीण जाते. त्याच वर्धांत हेतूने शुभविवाहांचे मातृत्व घेण्याचा निर्णय विश्वनाथसिंह व्यास नागरी सहकारी पतसंस्था आणि माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांनी ऋषाली नाईक आणि मनीषा यांच्या सहाय्याने गोरगरिबांचा मग ते कुठल्याही धर्माचा जातीचा का असो ना सामूहिक विवाह मेळावा आयोजित केला आहे. मित्रांनो, या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात आज 12 लग्न संपन्न होत आहे. या सर्व वधूवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी आयोजकांच्या वतीने शुभेच्छा देतो. या पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी हमी देतो. आणि शेवटी या विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी मदत करणारे सर्व देणगीदार या विवाह सोहळ्याच्या यशस्वीरित्या राबविण्यासाठी अहोरात्र झटणारे सर्व कार्यकर्ते, वधूवरांचे कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित आणि सर्व मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि यापुढे असंच सहकार्य लावावे अशी आशा करून माझे प्रास्ताविकास पूर्ण विराम देतो. माननीय लोकनेते मनोहरराव नाईक, विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा, माजी कुलगुरू सूर्यवंशी सर, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, कृषीभूषण कविवर्य दीपक आशेगावकर, माननीय महेशभाऊ खडसे, पुसद शहर ठाणेदार अतराम साहेब, महंत सुनील महाराज पोरादेवी व इतर मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन वधूवरांना शुभाशीर्वाद दिला. समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन आपली जबाबदारी पार पाडली. सहकारी पतसंस्था आणि माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सौ ऋषाली नाईक आणि मनीषा यांच्या संकल्पनातून या विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह मेळाव्याला एकूण 12 जोडपे लग्नबद्ध झाले आहेत. त्या लग्न झालेल्या जोडप्यांना आयोजकाकडून मंगळसूत्र, संसार उपयोगी भांडे
व इतर भेटवस्तू देण्यात आलेल्या आहे. नमस्कार, मी सुनील कुदटवार. आज या ठिकाणी विश्वनाथ सिंग बयास नागरी पतसंस्था पुसद व माऊली बौद्धिक शिक्षण संस्था पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा संपन्न झाला आहे. आणि या विवाह मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 4 जे बौद्ध समाजाचे विवाह मेळावे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि तसेच 4 जे अपंग दिव्यांग असतात त्यांचे इथं विवाह संपन्न झालेले आहेत आणि बाकीचे 3 होते इतर मागासवर्गीयमधून विवाह संपन्न झालेले आहेत. आणि या विवाह मेळाव्याकरता पुसदमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पूर्व नियोजित सर्वधर्मीय विवाह समारोह का कार्यक्रम आज विधिवत रूप से शिवकमल मंगल कार्यालय में संपन्न हुआ और इस कार्यक्रम में विश्वनाथ सिंह व्यास नागरिक सहकारी संस्था पुसद, माऊली शिक्षण संस्था पुसद, वैशाली ताई तथा यहाँ पर जिन 12 जोड़ों ने अपना विवाह संपन्न कराया है उन्होंने भली भांति उनके रिश्तेदारों ने और हमारे द्वारा आमंत्रित सदस्यों ने प्रेम पूर्वक उनको वर और वधू को अपना शुभ आशीर्वाद प्रदान करते हुए इस कार्यक्रम को संपन्न किया है. विवाह नोंदणी समितीमध्ये शिवाजी खराटे यांनी आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गरजू जोडप्यांना शोधून त्यांना या कार्यक्रमामध्ये आणण्याचे मोलाचे काम विरेल भट्ट यांनी केले. प्रत्येक वधूवरांना नगराध्यक्षा अनिताताई नाईक, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, वृषालीताई नाईक, माननीय युवा नेते ययाती भाऊ नाईक, सोनल नाईक, इंद्रनील नाईक, मोहिनी नाईक, निशांत बयास, आकांक्षा बयास, मनीष शाह, स्वातीताई वाट, पल्लवीताई देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मोबाईल फोन देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुकूल चव्हाण व स्वाती वाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मंडपाची जबाबदारी मनोज संघई यांनी उचलली तर स्टेज सजावट विजय खडसे यांनी केली. पुसदमध्ये अशा प्रकारच्या विवाह मेळाव्याचे आयोजन बघून समाजातील सर्वांना समाधान वाटले आणि यापुढेही असे उपक्रम समाजापुढे राबवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करावा अशा शुभेच्छा या समितीच्या आयोजकांना व सदस्यांना दिल्यात.